महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। साक्री शहरातील पोळा चौक येथील मुतारीची गरज नाही, रहिवासी महिलांचा तीव्र विरोध। साक्री शहरातील पोळा चौक येथील जीर्ण व पडीत असलेली पुरुषांची मुतारीला बांधकामाला रहिवासी महिलांचा तीव्र विरोध करून साक्री नगर पंचायत अधिकारी यांना शेकडो महिलांनी घेराव घालून लेखी निवेदन दिले आहे। या निवेदनात म्हटले आहे की साक्री शहरातील पोळा चौक येथील जीर्ण पडीत असलेली मुतारीमुळे नवीन बांधकामासाठी रहिवासी महिलांनी तीव्र विरोध करून थेट नगर पंचायतच्या वतीने मोर्चा काढला। या मोर्चाचे मुख्य कारण म्हणजे तेथे असलेली मुतारी संदर्भात तोंडी व लेखी तक्रार अनेक वेळा दिली होती, तरी देखील महिलांच्या व रहिवासींच्या तक्रारींकडे कानाडोळा करत दुर्लक्ष करत पुन्हा बांधकाम करण्याचा प्रयत्न सुरू केला असून यामुळे तिथे रोगराई पसरून महिलांचे, लहान बालकांचे आणि रहिवाशांचे आरोग्य धोक्याचे ठरत आहे। मुख्य म्हणजे तेथे असणाऱ्या मुतारीजवळ काही पुरुष दारू पिऊन त्या नशेत बाहेरच बाथरूम करत असतात, तर काही पुरुष मुतारी बाहेर दारू पिऊन नग्न अवस्थेत बाहेरच पडलेले असतात। यामुळे तेथील महिलांना आपल्या घराच्या बाहेर पडणे लाजिरवाणे ठरत आहे, तर स्वतःचे घर असून मुली घराबाहेर परिवारासोबत बसू शकत नाही। अतिशय घाणेरडा वास येत असल्यामुळे रहिवासींना जेवण करण्यास देखील त्रासदायक ठरत आहे। असे अनेक त्रास सहन करून देखील रहिवासी महिला यांनी याआधी अनेक वेळा तक्रार केली होती, परंतु या तक्रारीकडे नगरपंचायत दुर्लक्ष केले असून जीर्ण पडीत मुतारीच्या बांधकामास सुरू करण्याचा प्रयत्न करत आहेत। हे काम त्वरित थांबून त्या ठिकाणी गाईढोरांसाठी, गोमातेसाठी पाणी पिण्याचे कुंड बनवावे अशी मागणी रहिवासी महिलांनी केली आहे। या मुतारीचे बांधकाम जर लवकरात लवकर थांबले नाही तर आम्ही सर्व महिला तीव्र आंदोलन करू असा इशारा साक्री पोळा चौक मधील महिलांनी दिला आहे। काही घडले तर सर्वस्वी जबाबदार नगरपंचायत प्रशासन जबाबदार राहील असे देखील यावेळी सांगण्यात आले। रहिवासी पुरुषांना कोणत्याही प्रकारची मुतारीची आवश्यकता नाही, म्हणून त्वरित मुतारीचे बांधकाम थांबवावे अशी मागणी करण्यात आली आहे। धुळे जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते हे देखील महिला असून साक्री शहरातील पोळा चौक येथील महिलांची दखल घेऊन महिलांना न्याय द्यावा, या तक्रारीकडे धुळे मोटिवेशनल यांनी लक्ष द्यावे असे देखील यावेळी मागणी करण्यात आली आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया मुख्य संपादक छगन कोळेकर, साक्री। नमस्कार, मी सर्वांना कळकळीची विनंती घेऊन आली आहे। पोळ्या चौकामधून आली आहे। त्या मुतारीच्या काम चालू करायचं असं त्यांचं पाडली तर गेली ती, तिचं काम चालू करायचं असं चालू आहे। म्हणजे आमच्या बायांचे जे आहेत जे बायांचं काही आहेत प्रॉब्लेम, ते प्रॉब्लेम मी तुम्हाला सांगायला आलेली। कारण तिथं ती मुतरी आहे, तिथं काही गरजच नाही त्या मुतरीची। आणि कोरोना काळात सुद्धा आम्ही पुष्कळ सहन करत आलोय। आणि आम्ही ते सरकारी काम असताना त्याला काही हात लावला नाही, पाडलं नाही, पुढलं नाही, ते तुम्हीच पाडायला आलेले आहे ते। आणि आता आमचं असं म्हणणं आहे, त्या जागेवरती मुतरी बांधायची नाही। तिथं तुम्ही काही बी बांधू शकता, काही बी करू शकता, पण मुतारी नको यावेळेस। कारण तिथं इतका घाण वास येतो, अक्षरशः लोक तोंडाला रुमाल लावून, नाकाला रुमाल लावून जातात। पहिली गोष्ट तर ही आहे। आणि आम्हाला इतकं कसं तरी फील वाटतं की आपण कशा जागेत राहतो। आणि आमच्या सुना सुद्धा तिथे राहायला तयार नाही, त्या सुद्धा त्या भाड्याच्या घरामध्ये राहून राहिल्या। तर सरकारला असं बाहेर बसू शकत नाही, बाहेर निघणं मुश्किल आहे आम्हाला। 10 मिनिटं सुद्धा तिथे आम्ही बसू शकत नाही, कारण आमचे ओटे स्वतःची घर आहेत आमची आली, तरी आम्ही तिथे बसू शकत नाही। आणि 2 जण तिथे मध्ये जर गेलेले असते, तिसरा तो बाहेर येऊनच मुतून मोकळा होतो, त्याला म्हणजे 5 मिनिटं सुद्धा त्याला थांबायला गरज राहत नाही। आणि दारुडे लोक तितके घाणे, ते खाली करतात वरती बघता, म्हणजे आम्हाला वरती उभं राहायला सुद्धा नाही राहू शकत। आणि एक म्हणजे असं नरेंद्र मोदींचं हे स्वप्न आहे, घर घर शौचालय, आणि हे जर तुम्ही गल्लीमध्ये शौचालय करून राहिले तर आमचं असं म्हणणं आहे, हे आम्ही नाहीच करायचं। त्या मोतारीच्या जागेवर गोमातींसाठी तुम्ही स्वप्न आहे गोमातांचं, ते आता एकनाथ शिंदेचं पण हे की गोमाते करता हे करा। तर आमचं म्हणणं आहे त्या एरियामध्ये आणि आपल्या साखरीमध्ये कुठेच नाही असे एक कुंडा आम्हाला बांधून द्या, पाणी आम्ही भरू लागल्यास आम्ही निवेदन देण्याकरता आलोय। आणि 2 दिवसामध्ये सीओ साहेब भेटत नाहीये, त्याकरता आम्ही थांबलो होतो। आज सकाळी ते मोजमाप पण घेऊन गेलेले आहेत, तर लवकरात लवकर हे काम मुतारीचं थांबवायचं, नाही तर मग स्त्रिया आम्ही पुढचं काय आहे ते आंदोलन करू। जर आमच्या निवेदनाला कोणी प्रोत्साहन नाही दिलं, आमच्या निवेदनाकडे असंच दुर्लक्ष करून ते तसंच ठेवण्यात आलं, जर ते निवेदन देऊन सुद्धा बांधकाम चालू ठेवलं तर आम्ही या म्हणजे तिथे आंदोलन करू आम्ही सगळे महिला जण। असं आम्हाला बाळ सुद्धा नको वाटत नाही।
लहान बाळ डास मच्छर आणि मोदी सरकारने त्यांचं स्वच्छता अभियान राबवलं. मग हे आमच्या म्हणजे रस्त्यावरच स्वच्छता नाही, सगळं घाण आमच्या इथेच येते दारापुढे. तर मग ते काय अभियानचं काय उपयोग असं? आणि तुम्ही या गल्लीत ते पाहून जा, किती घाण आहे त्या गल्लीमध्ये. जो येतो तो जातो, जो येतो तो जातो. आम्ही कधी घराच्या बाहेर निघणार? आता कुठे बाथरूमला येतात कुठे बाकीचे गल्लीचे सुद्धा लोक तिथे येतात. मेन आमची मेन चौक आहे. मेन चौकला खूप घाण आहे. स्टार्ट. असं त्या पोळ्या चौकामध्ये रहिवासी नाहीये, असे व्यापारी लोक कोणीच नाहीये. बघायला गेलं तिथे तर आवश्यकताच नाही मुतारीची. सगळं रहिवासच आहे त्या साईडला आणि सगळ्यांच्या घरात हाही शौचालय. मग काही गरजच नाही त्या मुतारीची, आमचं हे म्हणणं आहे. नाही पाहिजे. शौचालय पाजामध्ये वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा.